जय बाळा मित्रांनो, आज आपण फंडेड अकाउंट आणि त्याचे प्रकार बघणार आहोत. म्हणजे फंडेड अकाउंटमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना टू स्टेप ह्या वगैरे प्रकार माहिती आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा फंडेड अकाउंटमध्ये 2-4 प्रकार पडत आहेत. तर ते प्रकार समजून घेऊया. आणि काळाची गरज आहे, फंडेड अकाउंटवरती काम करायला खरंच सुरू करा. पुन्हा एकदा मी सांगतो की फंडेड अकाउंट हे सुद्धा जे आहे यामध्ये फ्रॉड होत नाही का, तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळेल की फंडेड अकाउंटवरती खूप फ्रॉड होतो. तर होय, फंडेड ज्या फर्म आहेत, ज्या फंडेड कंपन्या आहेत, त्या देखील खूप फ्रॉड आहेत. रोज 100 कंपन्या त्यामध्ये येतात, 100 कंपन्या जातात. पण सगळ्याच फ्रॉड नाही आहेत. 90% जरी फ्रॉड असला तरी एक 10-15% अशा आहेत की त्या खूप चांगल्या आहेत, चांगले पेआउट देत आहेत. अगदी 10-20 हजार डॉलरचे देखील पेआउट देतात. तर त्या कोणत्या ते असतं आपण बघणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही अकाउंट ओपन करून अगदी कमी पैशामध्ये चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकताय. स्वतः जर तुम्ही डिसिप्लिन नसाल, तुम्हाला असं वाटत असेल की मी डिसिप्लिन पाळत नाही, मला रूल पाळता येत नाहीत, तर फंडेड अकाउंट तुम्हाला रूल घालून दिलेत. ते रूल घालून दिल्यामुळे तुम्हाला त्या रूलमध्ये काम करायची सवय लागणार आहे. ती सवय लागल्यामुळे एकूणच तुमच्या ट्रेडिंगची स्टाईल आहे किंवा ट्रेडिंगची तुमची सिस्टम आहे त्याला रूल लागण्याचा एक मदत होईल. आणि तुमचं रेग्युलर जे ट्रेडिंग आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक रूल बेस्ड ट्रेडिंग करणं किंवा एक डिसिप्लिन ट्रेडिंग करणं हे कुठेतरी शिकायला मदत होईल. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे अगदी कमी पैसे आपल्याकडे असतील किंवा आपल्याकडे आता पैसे नसतील, तर कमी पैशामध्ये आपण यामध्ये काम करू शकतो आहे, चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो आहे. आणि स्किल असेल तर आपल्याला यातून एक चांगला मार्ग आहे, तर याचा नक्की विचार करा. चांगली गोष्ट आहे. तर आता तुम्हाला सांगतो की फंडेड अकाउंटमध्ये मी तुम्हाला फंडेड अकाउंट म्हणजे नेमकं काय हे जर कळत नसेल तर आपल्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये फंडेड अकाउंट म्हणजे नेमकं काय असा एक व्हिडिओ तयार केला आहे, तो व्हिडिओ बघा. फंडेड अकाउंट म्हणजे काय ही कन्सेप्ट तुमची 100% क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे की फंडेड अकाउंट नेमके किती प्रकारचे असतात आणि त्यामध्ये काय प्रकार पडतो. तर जसं तुम्ही आता बघताय की आपण जे रेग्युलर फॉरेक्स ट्रेडिंग करतोय त्यामध्ये ब्रोकरमध्ये वेगवेगळे अकाउंट असतात. काय झिरो अकाउंट असते, काय स्टँडर्ड अकाउंट असते, काय प्रो अकाउंट असते, काय असते त्यामध्ये स्प्रेडचा फरक असतो, त्यांच्या कळलं का, कमिशनचा फरक असतो. तसंच ज्या फंडेड अकाउंटमध्ये तुम्ही काम करशीला तर तुम्हाला वेगवेगळ्या अकाउंट आपल्या वेगवेगळी फी घेतली जाते आणि त्यामध्ये मग त्या अकाउंटची जी सर्व्हिस असते ती वेगळी असते. तर आज आपण बघणार आहे. तर सगळ्यात कॉमन म्हणजे सगळ्यांना माहीत असणार आहे, आता फंडेड अकाउंटचे आपण प्रकार बघणार आहे. टाईप्स ऑफ फंडेड अकाउंट. फंडेड अकाउंट. तर सगळ्यात पहिला जे सगळ्यांना माहिती आहे ते येतं टू स्टेप. काय टू स्टेप? ह्यामध्ये काय होतं आहे, या टू स्टेपमध्ये आपण एखादं फंडेड अकाउंट घेतलं, फी देऊन त्यांची समजा $5,000 घेतलं, तर त्यामध्ये पहिली स्टेप म्हणजे पहिल्यांदा आपल्याला अकाउंट देतं, ते पहिली फेज आपल्याला पास करावी लागते. त्यामध्ये समजा आपल्याला त्यांच्या एक 5% त्यांचा रिटर्न काढायचा आहे. काय ठिकाणी 8% आहे, काय ठिकाणी 5% आहे. समजा त्याला 8% आहे तर 8% त्यामध्ये त्यांना रिटर्न काढून द्यायचे फर्स्ट फेजमध्ये. ते पास झाले पेज आपल्याला सेकंड फेज देणार, सेकंड अकाउंट देणार, यामध्ये 5% रिटर्न काढून दाखवायचा. आता ते टक्केवारी प्रत्येक फंडेडची वेगवेगळी आहे, फक्त तुम्ही समजून चाला मला काय म्हणायचं आहे. आणि ह्या 2 स्टेप पास केल्यानंतर आपल्याला ओरिजिनल फंडेड अकाउंट मिळतं. आणि यावरती जे आपण प्रॉफिट काढतो ते आपल्याला त्यांच्या रूलनुसार काय असेल ते आपण आपलं प्रॉफिट आणि त्यांनी त्यांचं ते कमिशन घेतात किंवा त्यांचा प्रॉफिट जसा ते घेतात. दुसरं टाईप असतो यामध्ये फर्स्ट स्टेपचा. फर्स्ट स्टेप म्हणजे काय, आता कसं असतं माहिती आहे काय, हे जरा बऱ्यापैकी स्वस्त असते. म्हणजे $5,000 अकाउंट तुम्हाला हे इथं जवळजवळ $40 आसपास मिळून जाईल. वेगवेगळ्या किमती आहेत, पण एक $40 आसपास धरून चाला. तुम्ही जर वन स्टेपचं घेतलं तुम्हाला फक्त एक स्टेप दिली जाते. त्या एक स्टेपमध्ये त्यांची टक्केवारी दिली असत्या, ती जर तुम्ही पास केली तर तुम्हाला डायरेक्ट ओरिजिनल अकाउंट दिलं जाते. तर आता हे किती टक्के असते हे पण आपण पुढे जाऊन बघूया. फक्त समजून चला वन स्टेपचं एक असते. तिसरा प्रकार असतो 3 स्टेपसुद्धा असते यामध्ये. मग 3 स्टेप काय होणार, हे थोडंसं आणखी स्वस्त असणार, कारण की 3 स्टेप पास करून जायचं आहे ना, 3 स्पीड ब्रेकर गाठायचे, त्यामुळे आणखी स्वस्त असणार. हे देखील आपण बघूया कसं आहे ते. पण खूप कमी कंपन्यांचं 3 स्टेपचं आहे पण असतं. आणि चौथं सगळ्यात भारी, किंवा काय काय जण असं वाटत असेल की सर आम्हाला ह्या 2 स्टेप फर्स्ट स्टेप नकोच आहेत, आम्हाला ह्या 5च करायचे नाहीत, किंवा हे आम्ही पास करायला गेल्यानंतर आम्ही रूल ब्रेक करतोय, रूल आम्हाला फॉलो करताना झालेत आणि आमची सायकोलॉजी काम करून झाले, त्यामुळे आम्ही अगदी त्यांच्या फर्स्ट आणि सेकंड फेजमध्येच आम्ही बाहेर ओढायला लागलो. तर मग त्यांच्यासाठी अनेक पर्याय आहे. तो म्हणजे इन्स्टंट फंडिंगचा. इन्स्टंट फंडिंग म्हणजे तुम्ही त्यांची फक्त फी द्यायची आणि डायरेक्ट आपल्याला जे अकाउंट मिळते ते फंडेड अकाउंट मिळते. म्हणजे पास झालेलं असतं थोडक्यात. म्हणजे ह्या अकाउंटवरती तुम्ही जे प्रॉफिट कराल त्यानंतर त्या कंपनीचा जो काय रूल असेल 80%, 20% किंवा 90%, 10%, त्या रूलनुसार तुम्हाला त्यांचे रूल फॉलो करून तुम्हाला त्यांचं डायरेक्ट प्रॉफिट मिळते. मग त्यामध्ये फक्त काय असते माहिती आहे का, बहुतेक मला वाटतं की प्रॉफिटची टक्केवारी असते. म्हणजे समजा तुम्ही आता एक फंडेड अकाउंट घेतलं, इन्स्टंट म्हणजे तयार असणार, लगेच रेडी टू मॅगीसारखं रेडी टू इट, घ्यायचं 2 मिनिटात करायचं आणि खायचं. तसंच आहे, तुम्हाला एखादं अकाउंट घेतलं, समजा तुम्ही $10,000 अकाउंट घेतलं आणि ह्याच्यावरती तुम्हाला स्टेप कुठली पास करायची नाही कारण इन्स्टंट आहे. तर तुम्ही ह्याच्यावरती समजा $100 प्रॉफिट काढलं तर लगेच विड्रॉ मारू शकत नाही तुम्ही. का? हे जे 2 नियम आहेत. एक नियम,
हिने एखादं प्रॉफिटची टक्केवारी ठरली असणार आहे. हिने जर ठरवलं असेल की मिनिमम $150 तुम्हाला प्रॉफिट काढावं लागेल, तर तेवढं काढावं लागेल आणि मिनिमम पेआउट डे असतात, 14 दिवसांनाच तुम्हाला पेआउट मिळेल, तर 14 दिवस थांबावं लागेल. ह्या 2 गोष्टीचा क्रायटेरिया कंप्लीट केला तर तुम्हाला यातून ते पेआउट घेता येते. आता पेआउट कुठे घ्यायचं, कशात घ्यायचं, यावरती एक वेगळा व्हिडिओ करूया. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तसं कमेंट करा. आपण यावरती वेगळा व्हिडिओ करूया की पेआउट सेफली आपण कशात घेऊ शकतो, पेआउट घेण्याचे प्रकार कोणते आहेत. पेआउट घेण्याचे प्रकार बरेच आहेत. रिडॉट पेचं कार्ड आहे, तुम्ही राईजवरती घेऊ शकताय, तुम्ही तुमच्या क्रिप्टो ॲड्रेसवरती बायनान्सवरती घेऊ शकताय, ट्रस्ट वॉलेटवरती घेऊ शकताय, इथून मग P2P करू शकताय. हे बरेच पर्याय आहेत, त्यावर नंतर डिस्कस करू. आता तुम्हाला मी दाखवतो हे ॲक्च्युली अकाउंट दिसतात कसे किंवा असतात कसे. तर त्यासाठी जायचं आहे आपण या वेबसाईटवर. ही वेबसाईट नोंद करून ठेवा, वेबसाईट महत्त्वाची आहे. ती वेबसाईट म्हणजे प्रॉपफर्म मॅच. याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या काय प्रॉपफर्म असतील काम करतायत त्या सगळ्यांचं तुम्हाला इथं 7/12 खाते उतारा बघायला मिळेल. यामध्ये आपल्याला इथं जर तुम्ही क्लिक केलं बेस्ट सेलर, ऑफर्स कोणाकोणाच्या काय सुरू आहेत इकडे बघा. इथं आपल्याला कळते ऑफर कोणाकोणाचे काय सुरू आहेत, बेस्ट सेलर कोण कोण आहे, सध्या कोणाचं काय काय बेस्ट सेलर आहे, रिव्ह्यू कसा कसा आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतील. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपण बेस्ट सेलर गेलं. कॉन्टॅक्टलचं अकाउंट थोडं टाळा बरं का गेला सध्या, कारण कॉन्टॅक्टलबद्दल काय चांगले रिपोर्ट चांगले रिझल्ट अजिबात बघायला मिळून झालेत. सध्या मला सगळ्यात भारी वाटते तर ते म्हणजे 5% आहे, जे की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये 5% अकाउंटची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यावरती जाऊन अकाउंट ओपन करू शकताय. अकाउंट ओपन करा. अकाउंट कसं ओपन करायचं ते देखील आपल्या व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये आहे की 5% फंडेड अकाउंट ओपन कसं करावं किंवा फंडेड अकाउंट कसं बाय करावं. तर त्यामध्ये जाऊन तुम्ही बाय करू शकता. निश्चितच बाय करा. तुम्ही जर बाय करणार असाल माझ्या लिंकवरून तुम्हाला व्हॉट्सअप करा, मेसेज करा 9423717923 वरती. मी तुम्हाला फर्दर स्टेज तुम्हाला गायडन्स करीन कशा करायच्या काय करायचं ते. ठीक आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही बेस्ट सेलरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की हे कशा प्रकारे हे अकाउंट आहेत. आता तुम्ही देऊ शकता की बेस्ट सेलर पहिले 10 आहेत बघायचं, पहिले बेस्ट सेलर कोण आहेत. आता यामध्ये कॉन्टॅक्ट आहे बरं का, पण हे थोडं घातक जरासं मला रिपोर्ट याचा चांगला नाही आहे. तर बाकीचे तुम्ही बघू शकता पहिले 10 असे आहेत. तर ह्यातलं हे कंपन्या आहेत सगळ्या, तर ह्यातले बेस्ट मला सध्या वाटते 5% आहे. यावर तुम्ही खूप चांगला यांचा रिझल्ट आहेत. आम्ही यांच्यावर पेआउटसुद्धा घेतलेले आहेत. तर आता आपण बघूया की ह्या नेमक्या कंपन्या म्हणजे तुम्हाला आता मला अकाउंट टाईप दाखवायचे आहेत ना, तर ते तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असे येते आणि 1 सेकंड चॅलेंजेस येत आहेत बघा. त्यांचे चॅलेंजेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर कुठे गेलं ठीक आहे. आता 5Kचं अकाउंट आहे धरून चाला तुम्ही. तर सिलेक्ट स्टेप इथे दिसते का तुम्हाला. स्टेपमध्ये काय काय इन्स्टंट आहे, 1 स्टेप आहे, 2 स्टेप आहे, 3 स्टेप आहे, जे तुम्हाला मी आता सांगेल. अगदी 4 स्टेपसुद्धा आले वाटते यांच्यात. ठीक आहे. तर इन्स्टंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल लोड व्हायला पेज. तर तुम्ही काम करू शकताय याच्यावरती, निश्चितच काम करा या फंडेड अकाउंटवरती. तुम्हाला चांगलं इथून तुम्हाला एक वेगळी संधी आहे. आता कसं होतं माहिती आहे का, ट्रेडिंग सुरू केल्यानंतर आपला बराच लॉस झाला असते आणि नंतर अशी वेळ येते की बऱ्याच जणांचा अशी वेळ येते की आता त्यांच्यात स्किल आलं असते पण पैसे नसतात. काय यांच्यात स्किल आलं असते खरं पैसे नसतात. त्यामुळं कमी पैशामध्ये तुम्ही आता इथे चांगलं काम करू शकताय. तर ज्यामध्ये नो रिझल्ट बहुतेक यांचे इन्स्टंट अकाउंटचे यांचे इन्स्टंट अकाउंट नाही त्यांचे बहुतेक. तर आपण दुसऱ्या एखादी फर्म बघूया. बाकीचे तर बघूया यांचे आहेत का. मग 1 स्टेपचं आहे का, 1 स्टेप हां इथं आहे बघा 1 स्टेप अकाउंट. तर 5Kचं 1 स्टेप अकाउंट तुम्ही घेतलं तर तुम्हाला प्रॉफिट टार्गेट 10%. म्हणजे 10% म्हणजे किती झाले जे $5 10% म्हणजे $500. $500 तुम्हाला काढावे लागणार. डेली लॉस 4% करू शकताय, मॅक्झिमम लॉस 6% करू शकताय. प्रॉफिट स्प्लिट 80% मिळणार, 20% ते घेणार आणि पेआउट तुम्हाला मिळणार 14 दिवसानं. लॉयल्टी पॉईंट 50 काय आपल्या गरज नाही आणि अकाउंट आपल्याला मिळणार आहे $40. म्हणजे 1 स्टेपचं अकाउंट घेतल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारचं मिळणार आहे. अल्फा कॅपिटल कुठली तर कंपनी आणि त्यांचं हे असं सिस्टम आहे. मी तुम्हाला फक्त उदाहरण सांगायला हवं की अकाउंट टाईप कसे असतात आणि त्या कसे करू शकतो. आता इन्स्टंटचं यांचं नाही आहे, इन्स्टंटचं कोणाचं एखादं आहे का बघूया. मी तुम्हाला ते उदाहरण क्लिअर होऊन जाईल. इन्स्टंट फंडिंग 1 मिनटं ब्लूबेरी ह्यांचं E8 मार्केट म्हणून आहे, ह्यांचं इन्स्टंट फंडिंगचं आहे का बघूया आपण. चॅलेंजेसमध्ये जायचं. इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येईल सिलेक्ट आपण हे करूया, साईज करूया पहिला. साईज समजून जरा 10Kची केली आणि मला इन्स्टंट पाहिजे, लगेच पाहिजे मला. ह्यांचं पण नाही आहे. ठीक आहे.
मग कोण आहे, कार्यकर्ता कोण आहे का ते देणारा? एक मिनिट, आहेत भरपूर आहे. ते कॉन्टॅक्टला मी मुद्दाम दाखवून झालं तुम्हाला, कारण कॉन्टॅक्टला थोडंसं मला रिस्की वाटाले सध्या. ठीक आहे, आता ह्यामध्ये बघूया आपण. चॅलेंजेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे. इथं सिलेक्टेड टॅप्समध्ये इन्स्टंट यांचं ह्यांचे इन्स्टंट अकाउंट आहेत. फक्त आपण आता साईज सिलेक्ट करूया. $10,000 आपण जर साईज हे केलं, इथं बघा तुम्हाला बघू शकता. इथं तुम्ही साईज आहे अकाउंटची $10,000. प्रोग्राम आहे इन्स्टंट, म्हणजे जाग्यावर पैसे तुम्ही जे प्रॉफिट काढला तुम्हाला स्प्लिट मिळणार. प्रॉफिट टार्गेट इथे काय दिलेलं नाही. का दिलेलं नाही? कारण की इन्स्टंट आहे. तुम्ही ऑलरेडी ते आता तुम्हाला अकाउंट मिळतानाच फंडेड मिळाले. ठीक आहे. डेली लॉस 6% बरं का यामध्ये. डेली लॉस 6% म्हणजे किती होणार? 6% म्हणजे $600, बरोबर का? $600. 1,000ला 6% म्हणजे 60 आणि 60 म्हणजे $700 तुम्हाला इथं लॉस करू शकताय. मॅक्झिमम लॉससुद्धा तेवढाच आहे. म्हणजे एकूण लॉस तुम्ही डेली लॉस $700 वर करू शकत नाही आणि एकूण लॉससुद्धा तुम्ही $700 वर करू शकत नाही. आता प्रॉफिट स्प्लिट किती आहे? 80% आहे. ठीक आहे. आणि पेआउट काय दिलं आहे? पेआउट कशा प्रकारे देणार आहेत आपल्याला? ते पे ऑन डिमांड असेल इथं बहुतेक. पे ऑन डिमांड आहे बघा. म्हणजे तुमचं जर पहिल्यांदा प्रॉफिट आलं तर तुम्हाला ते पहिलं प्रॉफिट काढल्या तुम्हाला ते तुम्ही डिमांड केल्या पेआउट देणार. आणि दॅन एव्हरी 7 डेज, त्यानंतर प्रत्येक 7 दिवसांत. म्हणजे बेस्ट आहे सिस्टम यांची, आवडली मला. ठीक आहे. फक्त आता हे अकाउंट कितीला येते? तर अकाउंटचं प्राईज आहे ते $405. भयानक, म्हणजे जरा जास्त किंमत आहे याची. पण तुम्हाला जर लगेच पाहिजे तर असं आहे. आणखी खूप स्वस्त अकाउंट देखील मिळत आहेत, पण त्या कंपन्या बघितल्या पाहिजे जेन्युइन आहेत का नाहीत. पण तुम्हाला फक्त एक अकाउंट टॅप्स कळावे यासाठी तुम्हाला मी फक्त सांगायला लागलो, दाखवायला लागलो. हे घ्या असं, त्यातून काय संदेश नाही. 2 स्टेप घेऊ शकताय, कारण की 2 स्टेपने काय होतं माहिती आहे का? आपली मानसिकतासुद्धा एक सुधारते किंवा आपल्याला एक डिसिप्लिन लागायला सुरुवात होते. तर 1 स्टेप तुम्हाला सांगितलं कसं असते, 2 स्टेप कसं काम करते ते बघूया आपण आता ह्यामध्ये. म्हणजे व्हिडिओ कंप्लीट होईल आपला. 2 स्टेप अकाउंट जर आपण बघितलं, सिलेक्ट टॅप 2 स्टेप इन्स्टंट कार्ड, हे कार्ड 2 स्टेप असून दे. ठीक आहे. यांचे काय 2 स्टेप नाहीत काय असणार? असं कसं होईल? हां, इन्स्टंट झालं. ठीक आहे. तुम्हाला 5% दाखवतो ज्याच्यावर मी काम करतो. मला आवडतं ते 5%चं. तर हे 5% मस्त आहे बघा. अगदी त्यांचा स्प्रेड बीड एकदम कमी, भारी, चांगली सर्व्हिस. न्यू सेशनमध्ये काय होत नाही. अगदी $1 तुमचा त्यांनी हे करत आहेत. जेन्युइन आहे. सध्या तरी कंपनी ही खूप चांगली आहे. तर आता त्यांचं ओपन होतं आहे. तर ज्यावरती तुम्ही निश्चितच काम करा. 12 मिनिटाचा व्हिडिओ होतो, लवकर आहे. उगीच विनाकारण व्हिडिओ मोठा व्हायला लागला ह्या लोडिंगमुळं. म्हणजे फॉरेक्सचा हाच एक हे आहे, मुद्दा आहे की आपल्याला इथे चांगल्या गोष्टीवर आपल्याला एक संधी मिळते वेगवेगळ्या गोष्टी काम करायची. तर चॅलेंजेसमध्ये आपण बघू शकतोय. तर चॅलेंजेसमध्ये सिलेक्ट टाईप आपण बघू शकतो. यांचं बघा इन्स्टंट यांचं दिलं आहे, पण यांचं आपण 2 स्टेप बघूया. 2 स्टेप प्रोग्राम मला यांचा आवडतो आहे. आणि अकाउंट साईज जर आपण बघितली तर $10,000ची बघूया. बेस्ट बघा. इकडे बघा तुम्ही आता बघू शकताय की $10,000 अकाउंट साईज आहे. 2 स्टेप प्रोग्राम घ्यायचा आहे. पहिल्यांदा 8% प्रॉफिट काढायचं पहिल्या स्टेपला. दुसऱ्या स्टेपला 5% काढायचं, म्हणजे 800 आणि 500. त्यानंतर डेली लॉस लिमिट 5% आहे. बघू शकता तुम्ही दोन्ही मला, फर्स्ट स्टेपला सेकंड स्टेपला. आणि मॅक्झिमम लॉस तुम्ही $1,000 म्हणजे 10% करू शकताय. 80% प्रॉफिट स्प्लिट आहे. 14 दिवसांत तुम्हाला मिळणार. अकाउंट मिळते $74. इतकं सिंपल आहे. तर तुम्हाला अकाउंट टाईप सांगितले. आता आणि काही शंका असतील निश्चित विचारा, पण ह्याचा विचार करा काम करत असाल तर. बाकी धन्यवाद. जय बाळमामा.